मार्केट यार्ड इलाके में दी पूना मर्चेंट्स चेंबर में महाराष्ट्र स्टेट मर्चेंट्स एक्शन कमेटी के पदाधिकारियों की बैठक हुई। इसमें महाराष्ट्र के सोलापुर, पंढरपुर, सांगली, कोल्हापुर, नासिक और पुणे समेत कई शहरों से बड़ी संख्या में एक्शन कमेटी के पदाधिकारी और व्यापारी मौजूद थे। बैठक में वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए कई शहरों से व्यापारी भी शामिल हुए थे। महाराष्ट्र राज्य कृषि उपज बाजार समिति ने व्यापारियों और जनता के हित में सेस कम करने का फैसला किया है। हालांकि जब से राज्य सरकार ने बाजार शुल्क कम करने के अध्यादेश को वापस लिया, तब महाराष्ट्र में व्यापारियों ने आक्रामक रुख अपनाया और उस निर्णय को यह कहते हुए वापस ले लिया कि सरकार ने व्यापारियों के साथ साथ जनता को भी धोखा दिया है। आइए देखते हैं इस बारे में ये खास खबर। सम्मेलन में दी पूना मर्चेंट्स चेंबर के अध्यक्ष रायकुमार नहार, समन्वयक राजेंद्र बाठिया, फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र के वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शाह, सदस्य मोहन गुरनानी, कोल्हापुर चेंबर ऑफ कॉमर्स के श्रीनिवास मिठारी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स के शरद शाह, सोलापुर चेंबर ऑफ कॉमर्स के सुरेश चिखली, प्रवीण सोरवेले, साथ ही महाराष्ट्र स्टेट एक्शन कमेटी के सदस्य ललित गांधी, जितेंद्र शाह, भीमजी भानुशाली और अन्य पदाधिकारी एवं व्यापारी बड़ी संख्या में उपस्थित थे। महाराष्ट्र स्टेट ट्रेडर्स एक्शन कमेटी की बैठक में क्या हुआ, उसकी जानकारी संयोजक राजेंद्र बाठिया जी ने दी। आज पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली। नुकतंच महाराष्ट्र सरकारने जे बाजार समितीचा सेसच्या बाबत निर्णय दिलेला आहे त्याबाबत पुढची भूमिका काय असावी याच्यासाठी ही मीटिंग घेण्यात आलेली होती। या मीटिंग मध्ये अनेक व्यापाऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली की शासनाने एक योग्य जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय परत बदलला गेलेला आहे, त्याच्यामुळे व्यापारी वर्ग जो आहे तो दुखावला गेलेला आहे। परंतु नंतर असा एक निर्णय घेण्यात येत आहे की सरकारने भूमिका आपली घेतली होती आणि या विषयामध्ये एक पाऊल पुढे टाकलेला होता। काही कारणास्तव तो पाऊल परत मागे गेलेला आहे। तर सरकारच्या पुढे पुन्हा व्यापाऱ्यांनी आपली भूमिका त्यांच्या पुढे मांडायची आहे की बाजार समिती का नको। कारण की बाजार समिती ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला बाजार समितीचं काम होतं, मात्र आता बाजार समितीची गरज राहिलेली नाहीये आणि बाजार समितीच्या माध्यमातून न तर शेतकऱ्यांचं, न तर व्यापाऱ्यांचं किंवा तिथल्या कामगारांचं कुठल्याही घटकाचं असं भलं होत नाहीये आणि विनाकारण ग्राहकांच्यावर त्याचा बोजा पडतोय। हा ग्राहकांच्यावरचा बोजा कमी व्हावा, व्यापाऱ्यांना एक मोकळीक मिळावी आणि व्यापार हा वाढावा। 5 ट्रिलियन कडे जाण्याचा जो भारत सरकारचा कयास आहे तो पूर्ण होण्यासाठी व्यापाऱ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर स्पर्धा करण्यासाठी, पारंपरिक व्यापाराला स्पर्धा करण्यासाठी एक मोकळीक मिळण्यासाठी हा बाजार समिती आता नको आहे। आता जो निर्णय आलेला होता तो निर्णय कदाचित याच्या पुढच्या काळामध्ये आमची जी मागणी आहे की बाजार समिती नको किंवा बाजार समितीचं आता गरज राहिलेली नाही, ही जी मागणी आहे ही मागणीच याच्या पुढे लावून धरण्यात येणार आहे आणि सरकारच्या पुढे निवेदन देण्यात येणार। प्रत्येक आमदारांना हे का असं पाहिजे याचं निवेदन सादर करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने यापुढची भूमिका राहणार। इस दौरान अन्य मान्यवरों ने भी अपने विचार व्यक्त किए। आज महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांची राज्यव्यापी परिषद एक तर ऑनलाईन आणि इथं प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्यात आली। राज्य शासनाने 10 तारखे रोजी एक निर्णय घेतला होता आणि 14 तारखेला एक अधिसूचना जारी केली होती। त्याच्याप्रमाणे बाजार आवारात जो शेस आकारला जातो तो शेसची जी आकारणी आहे तिचे आकारणीचे दर आहेत ते कमी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता। परंतु सदरची आज सूचना निघाल्यानंतर त्याच्या 12 तासातच त्यांनी सदरचा निर्णय फिरवलाय। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजी उमटलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांनी यापुढे काय भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात या इथे एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या इथे महाराष्ट्रातल्या सर्व भागातनं प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहून याबाबत चर्चा करण्यात आली आणि
या पुढील काळामध्ये आपण काय करावं याचं एक धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर 1963चा हा कायदा आजच्या सद्य परिस्थितीमध्ये काल्यबाह्य झालेला आहे आणि त्याचा कोणालाही फायदा होत नाहीये. म्हणजे तो ग्राहकांवर विनाकारण बोजा आहे हा मार्केट फीचा, असं आमचं स्पष्ट मत आहे. त्याच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची पिळवणूक केली जाते बाजार समितीच्या माध्यमातून, हेही आपण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच व्यापाऱ्यांचा या बाजार समितीच्या कायद्याला विरोध आहे. या पुढच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत, राजकीय पक्षांचे जे नेते, त्यांना आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत आणि त्यांची भूमिका त्या संदर्भात काय आहे हे जाणून घेणार आहोत. आणि ती जाणून घेतल्यानंतर आम्हाला कमीत कमी ही आशा आहे की जे निवडून जाणारे 288 जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना आमच्या प्रश्नाची जाण येईल आणि आमच्या प्रश्नाकडे ते सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतील आणि या पुढच्या काळामध्ये हा बाजार समितीचा शेष जो आहे तो आमच्यावरनं कमी केला जाईल किंवा निघून जाईल अशी आम्हाला खात्री वाटते. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सर्व ठिकाणी त्याच्या हे होणार आहे. एपीएमसी एक्ट जो है वो 1963 का है, समय बदल गया है और इसलिए मुझे लगता है एक्ट को भी बदलना चाहिए। जो एक्ट 1963 में जब शॉर्टेज थी और जो एक्ट शेतकरी के फायदे के लिए बनाया गया था, वो आज क्योंकि सरप्लस में है भारतवर्ष, तो वो एक्ट जो फायदे के लिए बनाया गया था, तो अब वो शेतकरी को ही नुकसान कर रहा है। क्योंकि अब जब सरप्लस में डिमांड और सप्लाई पर भाव नक्की होता है और सरप्लस में भाव जो कम आता है तो जो शेष है वो शेतकरी से जाता है। इसलिए सरकार को एपीएमसी एक्ट का पुनः विचार करना चाहिए और उसको रद्द करना चाहिए। ये अच्छी बात है कि आधा कर दिया था, किंतु कुछ कारणवश सरकार ने उसको फिर से शेष को बढ़ा के जो था वैसा कर दिया। हमारा सरकार से अनुरोध है कि शेष को बिल्कुल खत्म किया जाए, एपीएमसी एक्ट को नाबूद किया जाए और शेतकरी और ग्राहक का भला किया जाए। येणाऱ्या 40 दिवसामध्ये कोणतेही सरकार हो, व्यापाऱ्यांचा कोणताही पक्ष नसतो, जो आमचे प्रश्न सोडवेल तोच आमचा पक्ष। आणि येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये पुढचा कोण जर कुठलाही पक्ष आला आणि जो आमच्या व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय देईल तोच आमचा पक्ष राहील। तेव्हा मी अशी विनंती करतो शासनाला की बाबा येणाऱ्या 40 दिवसामध्ये आपण आपले जे जाहीरनामे आहेत, या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येकाने नो एपीएमसी नो सेस, आम्ही मार्केट कमिटी हटवत आहोत असा स्पेसिफिक उल्लेख असणं गरजेचं आहे आणि तरच आपलं मतदान होईल। आणि अन्यथा जरी 40 दिवसानंतर जर हे शासनाने निर्णय घेतला नाही तर पुढील येणाऱ्या दिवसामध्ये परत आम्हाला राज्यव्यापी परिषद घेऊन एक मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि तो मात्र निर्णय एक अंतिम टोकाचा राहील। ज्या पद्धतीनं एलबीटी आम्ही पूर्ण घालवला त्याच पद्धतीनं मार्केट कमिटीचा शेअर घालवल्याशिवाय ग बसणार नाही। 1963चा मार्केट कमिटीचा कायदा 61 वर्षानंतर एक निर्णय व्यापाऱ्यांच्या बाजूला झाला आणि त्याला 24 तासात मूठ माती घालण्यात आली। हे अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रात व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडलेली आहे। आमची शासनाला आणि पुढे येणाऱ्या सर्व सरकारला, सर्व आमदार खासदारांचे काय असतील ते त्यांनी हा मार्केट सेस रद्द करावा। कारण की शेवटी मार्केट सेस जरी व्यापारी भरत असतात तरी तो ग्राहक म्हणून ग्राहकच भरत असतात, म्हणजे जनतेवरती त्या बोजा पडत असतोय। तर त्याचा शासनाने विचार करावा आणि ह्या मार्केट कमिटी रद्द करून अनुदान देऊन मार्केट कमिटी चालवावा आणि हे रद्द करावे। 1963चा एपीएमसी ऍक्ट आणि त्या अनुषंगाने लागणारा शेष हा महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना झालेला कॅन्सरचा रोग आहे। जोपर्यंत एपीएमसीचा ऍक्ट बदलत नाहीये, त्यावर वसूल होणारा शेष रद्द होत नाहीये, तोपर्यंत महाराष्ट्रातला व्यापार सुधारणार नाही। शेषच्या अनुषंगानं होणारा भ्रष्टाचार, शेष अनुषंगाने होणारे जे काही कामकाज आहेत त्याच्यामुळे मार्केट कमिटी म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे आज आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होतोय। आज महाराष्ट्रातल्या एपीएमसीच्या मंडळाचं म्हणणं असं आहे की बाबा आमच्या मेंटेनन्सच्या खर्चासाठी आम्हाला दुसरं उत्पन्न नाही आहे, परंतु गव्हर्नमेंट आज हजारो कोटी रुपये अनुदानाच्या रूपामध्ये वाटत आहे
आणि परंतु ह्या महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समित्याला जर अनुदान देऊन जर वाचवायचं ठरवलं तर 700-800 कोटी रुपयाच्या अनुदानामध्ये सगळे मार्केट कमिट्या सुव्यवस्थित चालू शकतील. आणि माझी ह्या निमित्तानं शासनाला विनंती आहे की बाबा आपण लवकरात लवकर हा APMCचा ऍक्ट रद्द करावा आणि त्या अनुषंगाने होणारा हा बाजार समितीचा कर रद्द करावा. ज्याप्रमाणे आमचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 1 नेशन 1 टॅक्स ह्या स्वरूपात हे राहणार आहे. तर माझी विनंती आहे की बाबा आता एकच कर एकच देश असं परिस्थिती राहण्यासाठी तुम्हाला हा बाजार समितीचा कर रद्द करावाच लागेल आणि आपण करावी अशी ह्या ठिकाणी विनंती. महाराष्ट्र राज्य व्यापार एक्शन कमेटी के सदस्यों के साथ साथ राज्य के कई हिस्सों से आए व्यापारियों ने अपना पक्ष रखा और इन सभी बातों पर विचार करते हुए सरकार को महंगाई की मार झेल रहे उपभोक्ताओं को राहत देनी चाहिए और सरकार को इस समय बाजार शुल्क या सेस को रद्द कर सब्सिडी देनी चाहिए, यह भूमिका स्पष्ट की गई।